पहिलीच बातमी आहे मुंबईतनं। मुंबईमध्ये नेस्को सेंटरमध्ये 9x9 या म्युझिक कॉन्सर्टच्या वेळी ड्रग्ज घेतल्यानं 2 तरुणांची त्याचा मृत्यू झालाय आणि उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणी 6 आरोपींना अटक केलेली आहे। तर दुसरीकडे अंजली दमानी यांनी नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळेंचे व्हिडिओ ट्विट केलेत। कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते असं दिसतंय, तर कराळेंनी खरातला 18 कॉल्स केल्याचाही आरोप दमानी यांनी केलाय। याच अशोक खरातच्या चौकशीतून रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत आणि अशामध्येच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा केलाय आणि खळबळ उडवून दिली आहे। तर अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये अनेक मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मोहम्मद अय्याजला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये डेटा रिकव्हर करायचं काम सुरू आहे अशी माहिती आहे। पहिली बातमी पाहूया। मुंबईतली बातमी आहे। मुंबईतल्या गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होता आणि त्यावेळी 2 तरुणांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालाय, तर एका मुलीची प्रकृती खालावली होती। नेस्को सेंटरच्या हॉल 4 मध्ये 9x9 म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं गेलं होतं आणि कॉन्सर्टसाठी हजारो तरुण जमले होते। डीजेच्या दणदणाटामध्ये एकीकडे तरुणाई थिरकत होती, तर दुसरीकडे मद्यपान आणि ड्रग्जचं सर्रास सेवन सुरू होतं असं बोललं जात आहे। आणि यावेळी एक मुलगा आणि 2 मुलींची प्रकृती खालावली, त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, पण उपचाराच्या वेळी दोघांचा मृत्यू झाला। MDMA ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते। नेस्को सेंटरमध्ये नेमकं काय झालं आपण पाहूया। 999 नावानं कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं। मुंबईमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कॉन्सर्ट होता आणि कॉन्सर्टमध्ये मोबाईल न्यायला परवानगी नव्हती। नेस्को सेंटरच्या हॉल क्रमांक 4 मध्ये याचं आयोजन केलं गेलं होतं। 4,500 तरुण आणि तरुणी यांनी सहभाग घेतला होता। मुंबईतल्याच नामांकित कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांची सुद्धा या कॉन्सर्टला हजेरी होती। या कॉन्सर्टमध्ये तरुण आणि तरुणी यांच्याकडनं दारू आणि ड्रग्जचंही सेवन केलं गेलं आणि कॉन्सर्ट संपला त्यानंतर काही तरुण तरुणींनी बेशुद्ध पडल्याचंही पाहायला मिळालं। या बेशुद्ध झालेल्या तरुण आणि तरुणींना रुग्णालयामध्ये नेलं गेलं आणि तिथं उपचारापूर्वी या तरुणींचा मृत्यू झाला। दोघांचा मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे असं कळतंय। दरम्यान ड्रग्जच्या मुद्द्यावरनं वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। पाहूया ते काय बोललेत। संपूर्ण महाराष्ट्र आता उडता पंजाब होण्याची स्थिती निर्माण झाली। हे राज्य आता ड्रगमय झाल्याची परिस्थिती झाली। पोलीस केवळ 2-4 जणांना पकडतात आणि शेकडो लोकांना मात्र त्या व्यवसायामध्ये मदत करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि त्यांच्यामुळे हप्ते वसुली सुरू असल्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं या ड्रगलर्स आणि ड्रग विकणारे हे संपूर्ण रॅकेट खुलेआम या व्यवसायामध्ये गुंतले आहेत। त्या 2 तरुणांच्या मृत्यूच्या पूर्वी नेमकं काय झालं आपण पाहूया। हा जो कॉन्सर्ट होता त्या कॉन्सर्टमध्ये MDMA नावाच्या ड्रग्जचं वाटप केलं गेलं। ते वाटप झालं, अनेकांनी ते घेतलं आणि मयत तरुण तरुणीनं त्याचे 2 डोस घेतले असं समोर येत आहे। या ओव्हरडोसमुळे श्वास घ्यायला त्रास तयार झाला, ऑक्सिजन ते घेऊ शकले नाहीत आणि पुढच्या कॉम्प्लिकेशन्स आल्या। ओव्हरडोस झाला त्याच्यामुळे तरुण आणि तरुणी तत्काळ त्याच ठिकाणी बेशुद्ध सुद्धा पडले आणि मग त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं। त्या तरुणाला आणि तरुणीला दोघांनाही रुग्णालयामध्ये नेलं गेलं। त्यानंतर उपचार सुरू झाले, मात्र उपचारापूर्वीच तरुण आणि तरुणीचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर एक अजून तरुणी होती, तिची प्रकृती मात्र चिंताजनक आहे असं कळतंय। याच नेस्को सेंटर मधला एक व्हिडिओ समोर आलाय आणि कॉन्सर्ट संपल्यावर तिथल्याच पार्किंग मध्ये आफ्टर पार्टी सुरू होती। पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये गाणी लावून अनेक सिगारेटचे झुडके सोडत नाचतायत असं दिसतंय, तर काही जण अर्धनग्न होतायत आणि डोलतायत असं दिसतंय। आता ही सिगारेट आहे की आणखी काही याबद्दल अजून तरी कुठलीच स्पष्टता समोर येत नाही।
दोन जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत. त्या ॲडमिट आहेत, त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान अटक केलेले आरोपी नेमके कोण आहेत आपण पाहूया. आकाश समल हा आयोजक होता, त्याचबरोबर सनी जैन हा नेस्को सेंटरचा व्यवस्थापक होता असं कळतंय. बाळकृष्ण कुरूप मुख्य सुरक्षा व्यवस्थापक होते नेस्को सेंटरचे आणि त्याचबरोबर रौनक खंडेवाल हा ड्रग्ज विक्रेता होता. आनंद पटेल हा सुद्धा ड्रग्ज विक्रेता होता. ड्रग्ज विक्रेता अजून एक होता, प्रतीक पांडे त्याचं नाव होतं. दरम्यान कायद्याचा धाक उरलेला नाही अशी टीका आता अंबादास दानवेंनी केली आहे. सगळ्याच गोष्टीला आपण गृह मंत्रालयाला बोलायचं. मला वाटतं आता ड्रग्स वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे. मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु अशा ड्रग्ज विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे. दरम्यान ज्या ड्रग्सच्या अतिसेवनामुळे तरुणांचा मृत्यू झाला ते MDM ड्रग्स नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. हे ड्रग्स कसं असतं तर सिंथेटिक अंमली पदार्थ त्याच्यामध्ये असतो आणि त्याचं सेवन केल्यानंतर काहीशी भूल येऊ शकते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की एक्ससी किंवा मॅली नावानं सुद्धा त्याची ओळख आहे. त्याला नावं दिलेली असतात आणि मॅली या नावानं ते जास्त ओळखलं जातं. लहान रंगीत टॅबलेट प्रमाणे ते दिसतं, म्हणजे अगदी आपण औषध घेतोय असं वाटावं असं ते ड्रग दिसतं. पावडर किंवा क्रिस्टल स्वरूपात सुद्धा ते येतं. ते ड्रग वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो, त्याचं सेवन करू शकतो. तर या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट झालाय हे पुन्हा एकदा समोर आलंय. आज मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर या मोठ्या शहरात, मेट्रो शहरात कारवाईमध्ये कोट्यवधींची ड्रग्ज जप्त केले गेले. अंधेरीमधनं ड्रग्ज जप्त केले गेलेत. एका पॅरोलवर सुटलेल्या आरोपीनं छोट्याशा घरामध्ये ड्रग्जची फॅक्टरी सुरू केली होती. जवळपास 25 ते 30 कोटींचे ड्रग्ज तयार करून तो विकायचा. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर दुसरीकडे पुण्यातल्या विमानतळ पोलिसांनी ड्रग्ज पेडरला बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्याकडनं 26,72,000चं MD ड्रग्ज जप्त केलंय. तर नागपुरामध्ये एका महिलेला सापळा रचून अटक झाली आहे. राजधानी एक्सप्रेसमधनं दिल्लीतनं बेंगलोरला ड्रग्ज घेऊन जात होती. कारवाईमध्ये 4,26,00,000 रुपयांचं कोकेन हस्तगत केलं गेलंय. अगदी छोट्या छोट्या कॅप्सूलमधनं ड्रग्जची तस्करी सुरू होती. या सगळ्या घटना समोर आल्या, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता विरोधक उपस्थित करतायत. या भोंदू अशोक कराची पुन्हा एकदा पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. 4थं प्रकरण. त्याला 4थ्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि 5 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे. आणि यापूर्वी त्याला 3 वेगवेगळ्या प्रकरणात या भोंदू खरातला पोलीस कोठडी सुनावली गेली होती. मात्र यावेळी सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला गेला आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडले गेले. आपल्याकडे दैवी शक्ती आहे असं सांगून पुत्रप्राप्तीसाठी तो विशिष्ट पेय द्यायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. दरम्यान सरकारी वकिलांनी नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले आपण पाहूया. दैवी शक्ती प्राप्त आहे असं खरातनं भासवलं. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आपण पाहतोय.
त्याचबरोबर पुत्रप्राप्तीसाठी मूल व्हावं म्हणून अनेक आई बाबा त्याच्याकडे यायचे आणि त्यासाठी तो अघोरी उपाय सुचवायचा। एका विशिष्ट प्रकारच्या भांड्यातनं तो पेय द्यायचा। ते भांड आपण अनेक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तांब्याचं भांड ते होतं। तांब्याच्या भांड्यातनं तो पेढे सुद्धा द्यायचा आणि पेढे खाऊ घालून तो स्त्रियांचं लैंगिक शोषण करायचा असं कळतंय। विशिष्ट द्रव्य मिश्रित करायचा आणि या पेयाबाबत सध्या तपास सुरू आहे। त्या पेयामध्ये आणखीन तो काय मिश्र करायचा हे सुद्धा तपासलं जात आहे। त्याचबरोबर पीडिता आणि आरोपीची समोरासमोर चौकशी आता करणार आहेत असंही सरकारी वकिलांनी म्हटलंय आणि त्यासाठी त्याची कस्टडी मागितल्याचं कळतंय। तर खरात सोबत असलेल्या जवळीकीमुळे आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं पाय उतार झालेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अगदी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी काल पोलिसांनी तब्बल त्यांची 8 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली आणि या सगळ्या संदर्भानं रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत मौन ठेवणं पसंत केलं होतं। मात्र आपल्यावरच्या आरोपांचे कुणीही पुरावे देत नाही असं सांगत रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणी आमचा कोणताच सहभाग नाही हे स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान रुपाली चाकणकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले। त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले आणि पुन्हा ते आरोप करणाऱ्यांनी सुद्धा पुराव्यानिशीच आरोप केलेत। मात्र आज 28 दिवस पूर्ण होत आहेत। माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट आणि कपोलकल्पित आरोप होत आहेत आणि हे फक्त हेतुपुरस्सर आणि बदनाम करण्यासाठीच होत आहेत आणि याबाबत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिलेले आहेत ना प्रसार माध्यमांनी ते मागितलेले आहेत। त्याचबरोबर निनावी पत्राबद्दल जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावं की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं। कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्द केलं गेलं आणि दिवसभर चर्चासत्र घडवून आणलं गेलं। हे घडवून आणण्यामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे। खरात प्रकरणी कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात आणि इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये सुद्धा आमचा संबंध नाही। शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच हा माझा दृढ विश्वास आहे असं चाकणकरांनी म्हटलंय। अशोक खरात प्रकरणी रोज नवनवीन पुरावे समोर येत आहेत, नवनवीन खुलासे होत आहेत। अंजली दमानी यांनी नाशिकचे अयजी दत्ता कराळेंचा खरात सोबतचा एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर खळबळ झाली। आयजी कराळे अनेक अशोक खराळेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते असा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळे खळबळ झाली आहे। अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये आयजी दत्ता कराळे का गेले असा प्रश्न आता अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। तर दत्ता कराळे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 18 वेळा कॉल झाला होता असंही दमानी यांनी स्पष्टीकरण दिलंय। साधे नागरिक होते, त्यांना कदाचित वाटलं असेल की अशोक खरात अतिशय चांगला माणूस आहे, कारण त्यांच्याकडे जर आयजी लेवलचे ऑफिसर भाषण देत असतील तर त्यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही। याच्याचमुळे आज जे झालंय त्याला जबाबदार हे सगळे अधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय बेजबाबदार असं कर्तव्य त्यांनी काम केलेलं आहे। एवढंच नाही, यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे। दोषी असतील तर नक्की त्यात कारवाई झाली पाहिजे। पण त्यांच्याकडे गेले, त्यांना भेट दिली, फोटो काढला किंवा महाराजांनी त्यांच्याकडून फोटो काढला तर ते सुद्धा दोषी आहेत मला वाटतं असं म्हणता येणार नाही। चौकशी झाली पाहिजे यात दुमत नाही। पण त्यांनी जे कुकर्म केलेलं आहे त्या कर्माला याची साथ होती का, त्यांची काही भागीदारी होती का, मला वाटतं याची चौकशीचा भाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं सरसकट सगळ्यांना आपल्याला दोषी पकडता येणार नाही। नाशिकच्या भोंदू खराच्या चौकशीतनं रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। खरातचे अनेक कनेक्शन्स उघड होत आहेत आणि राजकीय वातावरण तापलंय। अशामध्येच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा केला आणि खळबळ उडवून दिली। या प्रकरणी अनेक बड्या लोकांची नावं समोर येत आहेत अशी ही शक्यता आहे आणि ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवायचा प्रयत्न होऊ शकतो असं शिंदे म्हणालेले आहेत। त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय।
मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत. मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे. कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे. दरम्यान याबद्दल काही माहिती मिळाली असेल आणि म्हणूनच प्रणिती यांनी असं विधान केलं असेल असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे. प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत. त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण काही अतिशय चिंतेची बाब आहे. मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना आता एन्काउंटर कसा काय होईल? आता जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे. त्याच्यावर मला असं वाटतं आपण फार आरोप करण्यात वेळ घालवण्यात अर्थाने आपण सगळे जे काही त्याच्यावर गुन्हे आहे, आरोप आहे, तक्रारी आहे, त्याचं पूर्णपणे मला वाटतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सगळी केली पाहिजे, ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी. अहिल्यानगरमधल्या राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केल्यावर प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीच्या रिंगणातनं ऐनवेळी माघार घेतली आणि त्यानंतर तनपुरेंची भाजपशी जवळीक वाढली आहे अशी चर्चा आहे. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला. तनपुरेंनी ऐनवेळी माघार घेतली, त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. मात्र आता तनपुरेंनी अजूनही पक्षाची साथ सोडलेली नाही आणि या पार्श्वभूमीवर भविष्यात ते नेमकी काय भूमिका घेत आहेत याची उत्सुकता आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये असा कुठलाही प्रसंग आपल्याकडून घडू नये. जर तनपुरेंच्या घराने, प्राजक्तने किंवा त्या परिवाराने आज मनाचा मोठेपणा दाखवला असेल तर आपण देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, स्वर्गीय कर्डिले साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आपलं मन त्यांच्यापेक्षा मोठं आहे दाखवण्यासाठी आपल्याला देखील त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याची अवहेलना होऊ नये ही जबाबदारी आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची. अजून 6 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला देखील या तालुक्यामध्ये कमळ सोडून दुसरं चिन्ह मारायला संधीच राहणार नाही. इकडे गेले तरी कमळ, तिकडे गेले तरी कमळ आणि कमळच कमळ. या भूमिकेतून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी एक महायुतीचं सरकार आणि ही जबाबदारी खरं तर आम्ही नामवंत दिली होती.